Hello students, welcome to Venutai Chavan College Karad BCom first semester 1 subject Management Principles and Application. सेकंड युनिटमधील आपण प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंगमधील एन्व्हायरमेंट हा पॉईंट पाहतोय. त्याच्यामध्ये सेकंड पॉईंट आहे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. लास्ट लेक्चरला आपण इंटरनल एन्व्हायरमेंट आणि त्याचे फॅक्टर्स स्टडी केलेले आहेत. तर आपण एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि त्याचे फॅक्टर्स पाहूया. External environment consists of those factors which lies outside the organization. There may be number of factors in the environment and these can be classified in different ways. The external environment is set of factors on which business organization has not any control over it. जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही पॉईंट्स आहेत फॅक्टर्स आहेत ते विविध पद्धतीचे आहेत, वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे ते आपल्याला फेस करावे लागतात आणि आपण बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ते कंट्रोल करू शकत नाही. काही वेळेस तो एक्सटर्नल पॉईंट आहे त्याचं प्रमाण किती असेल सांगू शकत नाही, त्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी थोडं टिपिकल आहे. द External environment includes factors that measure and long-term implications for managing the business organization. Such factors have direct and indirect action. Direct action factors of environment includes different stakeholders. These action factors of environment, these are also known micro-external environment. Indirect action factors includes political, social, economical, cultural and technological includes factors which provides opportunities or threats to the ऑर्गनायझेशन. म्हणजे डायरेक्ट ॲक्शन करणारे काही फॅक्टर्स आहेत आणि इनडायरेक्टली ॲक्शन करणारे काही फॅक्टर्स आहेत. जे स्टेक होल्डर्स आहेत, शेअर होल्डर्स आहेत, त्याचा डायरेक्ट इफेक्ट होतो. आणि सेकंड म्हणजे इनडायरेक्ट इफेक्ट कोणत्या फॅक्टर्सचा होतो तर पॉलिटिकल, सोशियल असेल, काही गव्हर्मेंटची धोरणं असतील ती चेंजेस झाले असतील किंवा आपलं इकॉनॉमिक कंडिशन काय आहे टोटली कंट्रीची त्याचा इफेक्टसुद्धा ऑर्गनायझेशनवरती होऊ शकतो. किंवा जे काही समाजामध्ये संस्कृती आहे त्याच्यामध्ये आवडीनिवडींमध्ये लोकांच्या किंवा तंत्रज्ञानामध्ये बदल झाला तर त्याचा इनडायरेक्टली इफेक्ट बिझनेसवरती होत असतो. हे पॉईंट्स आहेत जे ते आहेत एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचे फॅक्टर्स आहेत. सी द फर्स्ट पॉईंट external environment factors. Economic environment. Economic environment is most important environment. See, economic environment is most important factors of environment which business organization takes into account. It includes nature of economic system, general conditions, different policies, productions factors, national income पॉलिसी, नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट म्हणजे आर्थिक जे पर्यावरण आहे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये होतो किंवा इन्क्ल्यूड केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जनरल कंडिशन्स आहेत, काही नियम अटी असतील, विविध धोरणे असतील, प्रोडक्शनशी रिलेटेड काही पॉईंट्स असतील, तुम्हाला प्रोडक्शनसाठी रॉ मटेरियल असेल तर ते अवेलेबल आहे का किंवा इकॉनॉमिकली तुम्हाला ते परवडणार आहे का. त्याचबरोबर नॅशनल इन्कम किती आहे कंट्रीचा टोटल त्याच्यावरती डिपेंड आहे हे इकॉनॉमिकली एन्व्हायरमेंट, त्याचा इफेक्ट बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होतो. सेकंड, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट. द टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट इज इम्पॉर्टंट फॉर बिझनेस ॲज इट अफेक्ट्स द टाईप ऑफ कन्व्हर्जन प्रोसेस सच ॲज टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, सोर्स एटसेट्रा. टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे तुमच्यामध्ये बिझनेसमध्ये न्यू टेक्नॉलॉजी आणायची असेल किंवा बाहेर मार्केटमध्ये न्यू टेक्नॉलॉजी आलेली असेल तर त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या बिझनेसवरती होऊ शकतो. किंवा आपली डेव्हलपमेंट करायची असेल तर ते टेक्नॉलॉजी आपण आणली पाहिजे, ती आपल्याला इकॉनॉमिकली सुद्धा परवडणारी असली पाहिजे. नेक्स्ट, सोशल एन्व्हायरमेंट म्हणजे सामाजिक पर्यावरण. तर सामाजिक पर्यावरणाचा याच्यामध्ये कसा परिणाम होत असतो तर सोशल एन्व्हायरमेंट इज क्वाईट कॉम्प्रेहेन्सिव्ह बिकॉज इट इन्क्ल्यूड्स टोटल सोशल फॅक्टर्स. म्हणजे समाजातील सगळ्या घटकांचा याच्यामध्ये समावेश होतो, त्यामुळे त्याचा मोस्ट इफेक्ट होत असतो. सच ॲज ॲटिट्यूड्स, बिलीफ्स, व्हॅल्यूज, ट्रॅडिशन्स, एज्युकेशन्स, कस्टम्स एटसेट्रा.
ॲटिट्यूड, लोकांचा दृष्टिकोन काय आहे ह्या सोशल एन्व्हायरमेंटवरती इन्क्ल्यूड केलेला आहे. व्हॅल्यूज, ते मूल्ये काही आहेत का, किंवा काही लोकांचं एज्युकेशन म्हणजे ट्रॅडिशन्स म्हणजे त्यांची परंपरा असेल, एज्युकेशन, याचासुद्धा इफेक्ट आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होऊ शकतो. नेक्स्ट, कल्चरल एन्व्हायरमेंट. कल्चरल एन्व्हायरमेंट इज कॉम्प्रेहेन्सिव्ह बिकॉज इट इन्क्लूड्स टोटल कल्चरल फॅक्टर्स सच ॲज फेस्टिवल्स, एंटरटेनमेंट्स, टुरिझम, हॉटेलिंग, गेम्स, ट्रॅडिशन एट्सेट्रा. म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे कल्चरल एन्व्हायरमेंटची, ही सुद्धा कशी आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक आहे. याच्यामध्ये टोटली आपले फेस्टिवल्स असतील, इंडिया कंट्रीचा विचार केला तर डिफरंट फेस्टिवल्स आहेत, ते आपण सेलिब्रेट करत असतो. त्याचा इफेक्ट प्रोडक्शनवरती सुद्धा होत असतो. काही वस्तूंना ठराविक काळामध्येच डिमांड असते, त्याच्यानंतर व्हॅल्यू नसते. फॉर एक्झाम्पल रेनकोट, अम्ब्रेला, व्हॅल्यू इन ओनली रेनी सीझन. त्याच्यानंतर आपण त्या वस्तू खरेदी करतो का नाही करत, कारण आपण त्यांना काही कालावधीसाठीच खरेदी करतो. त्याच पद्धतीने फेस्टिवलचा विचार केला आपण तर काही गोष्टी, दिवाळी, फटाके आपण रेग्युलर घेऊन जातो का नाही. इतर वेळेस पण थोड्या प्रमाणामध्ये लोक खरेदी करतात, पण जास्त व्हॅल्यू कधी आहे त्या वस्तूंना तर दिवाळीमध्ये आहे. म्हणजे या गोष्टींचा सुद्धा इफेक्ट बिझनेस ऑर्गनायझेशनवरती होत असतो. लास्ट, पॉप्युलेशन एन्व्हायरमेंट. Population environment includes the factors such as population of the country, distribution, religious structure, literacy ratio, rural urban population etc. आता पॉप्युलेशन एन्व्हायरमेंट म्हणजे लोकसंख्याविषयक पर्यावरण, याच्यामध्ये कशाचा विचार केलेला आहे की एखादी कंट्री विचारात घेतली तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालेलं आहे, अर्बनमध्ये किती लोक आहेत, रुरलमध्ये किती आहेत, म्हणजे ग्रामीण, शहरी, किंवा त्यांचे धार्मिक विचार कशा पद्धतीचे आहेत, याचा टोटली इफेक्ट बिझनेस ऑर्गनायझेशनच्या प्रोडक्शनवरती होत असतो. किंवा मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण प्रोडक्शन घेऊन जातो त्याच्यावरती त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होत असतो. त्याच्यातून बिझनेसला काही वेळेस प्रॉफिट होण्याची शक्यता असते तर काही वेळेस लॉससुद्धा होण्याची शक्यता असते. असं टोटली 5 पॉईंट्स आहेत: इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट, कल्चरल एन्व्हायरमेंट अँड पॉप्युलेशन एन्व्हायरमेंट. हे फॅक्टर्स आहेत, ते अफेक्ट कशावरती करत असतात, बिझनेस ऑर्गनायझेशनवरती असतात. आणि हे फॅक्टर्स कशामध्ये इन्क्लूड आहेत तर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट फॅक्टर्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. ओके, थँक्यू.